शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी टोमॅटो पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीला गरजेनुसार 1 ते 2 वेळा कुळवाची पाळी मारून घ्यायची आहे किंवा गरजेनुसार जमीन रोटावेटर करून भुसभुशीत करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 एकर टोमॅटो लागवडीसाठी आपल्याला एकरी 3 ते 4 ट्रॉल्या चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत आपल्याला घ्यायचं आहे। त्याच पद्धतीनं एका 200 लिटरच्या बॅरल मध्ये 200 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 4 ते 5 किलो काळा गुळ, त्याच पद्धतीनं 2 किलो ट्रायकोडर्मा, 1 किलो सुडोमोनास, 2 लिटर NPK जीवाणू, 1 लिटर EM द्रावण, त्याच पद्धतीनं 1 ते 2 बॉटल वेस्ट डिकम्पोजर, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 200 ग्राम मायक्रोरायझा मिक्स करायचा आहे। त्याच पद्धतीनं त्या बॅरल मध्ये 1 ते 2 लिटर ताक किंवा दही टाकायचं आहे। सर्व मिश्रण एकत्रित करून 2 रात्र सावलीला भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर हे 200 लिटरचं द्रावण आपल्याला 4 ट्रॉल्या शेणखतावर समसमान फवारणी करून घ्यायची आहे आणि सर्व खत आपलं एकत्रित मिक्स करायचं आहे। त्याच पद्धतीनं 2 दिवस त्याला प्लास्टिकच्या पेपरने झाकून 2 ते 3 दिवस ठेवायचं आहे, जेणेकरून खतामधील उपयुक्त जीवाणूंची तसेच गांडुळाची संख्या वाढणार आहे। त्यानंतर लागवडी वेळी सेंद्रिय खत त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खत ह्या सेंद्रिय खतामध्ये एकत्रित मिक्स करायचा आहे आणि बेड पाडताना हा सेंद्रिय व रासायनिक खताचा बेसल डोस आपल्याला बेड मध्ये भरून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला हा स्ट्रॉंग बेसल डोस तयार करणं अतिशय गरजेचं आहे। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक रासायनिक खताचा बेसल डोस सांगतो। 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 2 ते 3 बॅग दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यामध्ये झिंक व बोरॉन हे घटक आहेत असा खत, त्याच पद्धतीनं 2 बॅग 12-32-16 किंवा 14-35-14, 1 बॅग पोटॅश, 2 बॅग निंबोळी पेंड, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग झिंक सल्फेट, त्याच पद्धतीनं 1 बॅग फेरस सल्फेट, तसेच त्याच्यामध्ये 1 बॅग ह्युमिक सीविड व मायक्रोरायझा असणारे खत, तसेच 1 बॅग कार्टाफ हायड्रोक्लोराइड। तर हा सर्व खत सेंद्रिय खतामध्ये एकत्रित मिक्स करायचा आहे आणि बेड तयार करत असताना बेड मध्ये भरून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।